स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क माझं राज्य स्वराज्य। कराडबंधू चिवडा तसंच बेळभत्ता द्वारका नाशिक या ठिकाणी तोंडावर मास्क लावलेले अनोळखी मुलांनी जीवे मारण्याच्या उद्देशानं दुकानाच्या दिशेनं विटा फेकून तसंच हातामध्ये धारदार कोयता घेऊन दुकानाच्या दिशेनं कोयता फिरवून काउंटरवर वार करून शेजारील उत्तम पेढा सेंटर दुकानाच्या काउंटरची काच फोडून नुकसान करून गंभीर स्वरूपाचा गुन्हा करून पळून गेले। म्हणून विक्रांत शांताराम कराड यांच्या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलीस स्टेशनकडील गुन्हा दाखल होता। सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील सर्व आरोपी फरार होते। त्या अनुषंगाने गुंडाविरोधी पथकानं सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसंच गुन्ह्याविषयी माहिती काढत असताना पोलीस अंमलदार अक्षय गांगुर्डे यांना माहिती मिळाली की सदर आरोपी हे समतानगर आगर टाकळी रोड इथले राहणारे असून त्या परिसरात त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी तसंच अंमलदारांनी संशयित आरोपींचा शोध घेत असताना प्रेम गांगुर्डे नावाचा मुलगा सलूनच्या दुकानातून घाईघाईनं कटिंग करून पळून गेल्याची माहिती मिळाल्यानं त्यानुसार पथकानं आरोपी प्रेम प्रदीप गांगुर्डे वय 19 वर्ष राहणार आगर टाकळी रोड समतानगर नाशिक यास त्याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतलं। त्यानं गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्यासोबत असणाऱ्या दोघांची माहिती दिल्यानं त्या दोघांना ताब्यात घेतलं असता ते दोघं विधी संघर्षित बालक असल्यानं त्यांना ताब्यात घेऊन गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता यातील एक विधी संघर्षित बालक हा द्वारका येथील अरुण कुशेन या दुकानामध्ये कामाला होता। त्याच्या बाजूला असलेल्या कराडबंधू भेळभत्ता दुकानात कामाला असलेल्या यश बत्तीसे या मुलासोबत काही महिन्यांपूर्वी शाब्दिक वाद झाले होते। त्या मागील भांडणाचा बदला घेण्यासाठी त्यांनी हे कृत्य केल्याचं सांगितलंय। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, कल्पेश जाधव, दयानंद सोनवणे, घनश्याम महाले, सुनीता कवडे यांनी संयुक्तिकरित्या ही कामगिरी पार पाडली।